जी एक जागतिक धम्म परिषद भरली होती, त्या परिषदेमध्ये धम्मपीठावर मी 2 दिवस वक्ता म्हणून होतो आणि 16 एप्रिल 2006 रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्ण महोत्सवामध्ये मी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. डॉक्टर खोब्रागडे सरांनी खाली आल्यानंतर, मी उतरल्यानंतर त्यांनी माझं अतिशय मनापासून स्वागत केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी जी आठवण सांगितली होती त्याचा फोटो मला या ठिकाणी स्क्रीनवर बघायला मिळाला. ते म्हणे, अहो भालेराव, मी फक्त 12 वर्षांचा होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला बुद्ध धम्माची दीक्षा चंद्रपूरला दिली होती. 56 सालची गोष्ट आहे. हरिश्चंद्रजी खोब्रागडे खरोखर विद्वान माणूस होते. त्यांचा माझा परिचय खूप वेळा असाच सभांमध्ये झाला आणि निरनिराळ्या ठिकाणी विचारपीठावरही ते होते. त्यांच्या बुद्धीची खरोखर तारीफ करावी लागेल. सुखिनो वा केमिनो हन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता एकेति पानभूतत्ति तसावरावा अनवशेषादि दीर्घावा ये महन्ता वा मज्जिमारस्यगानुगतूलादिष्ठा वा ये माते भवतन्तरायो सुखे दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषकर कल्याण उल्हासनगर परिसरामध्ये ख्याती असलेले सन्मानित आदरणीय पूज्य भंतेजी इथे आलेले आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. सर्वात पहिले जे आनंद थेरो भंतेजी आहेत ते तक्षशिला बुद्धविहार उल्हासनगर इथले सर्वात मोठे भंतेजी आहेत. त्यांना मी खूप आणि दशकापासून मी ओळखतो. आमचं लग्न त्यांनीच लावून दिलेलं आहे. जवळ 20 वर्ष झालेली आहेत. तसंच भंते वाकोपोक जे यशोधरा बुद्ध विहार उल्हासनगर नंबर 2 तिकडनं पण आलेले आहेत. दीपांकर भंतेजी जे तक्षशिला बुद्ध विहारमधून ते पण आलेले आहेत. तसेच इथे अन्य भंतेजी आलेले आहेत. आणि इथे जे छोट्या वयाचे जे भंतेजी आणि श्रामनेर आहेत ते पण आले. तर सगळ्यांचे इथे मनापूर्वक स्वागत आहे. माझे वडील बँकेत असताना पूर्ण भारतभर फिरले. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी MA व बॉटॅनिक स्टडीज इन अर्ली बुद्धिस्ट लिटरेचर हा प्रबंध नेऊन त्यांनी PhD प्रदान केली. पुढे त्यांनी भरपूर पूर्ण भारतभर रिसर्च पेपर्स वाचले. माझे वडील खूप अभिमानाने सांगत की माझा फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर आहे आणि घरी कोणीही आलं तर ते तो फोटो काढून दाखवत होते. तो फोटो आहे चंद्रपूरच्या धम्मदीक्षेचा. आता माझ्या वडिलांच्या फोटोंचा व्हिडिओ माझी मुलगी कनिष्का खोब्रागडे यांनी बनवला आहे. तो
तुम्हाला दाखवण्यात येईल. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण सगळे आज इथे उपस्थित झाले आहेत, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शाहू महाराज, सगळ्या थोर पुरुषांना मी त्रिवार वंदन करते. त्यांच्यामुळे आपण घडलेलो आहोत, त्यांना त्रिवार वंदन करते. आता सांगितलं माझ्या मुलांनी की माझे मिस्टर हे MA झालेले होते, MA पालीमध्ये. कारण त्यांना बिफोर मॅरेज ही वॉज लेक्चरर बॉटनीचे, हेड ऑफ द डिपार्टमेंट. त्या सब्जेक्टमध्ये त्यांना खूप म्हणजे इंटरेस्ट होता. जेव्हा तर त्यावेळेस ते तंबाखूचं पानला रोग कसे होतात, का रोग होतात याच्यावर ते रिसर्च करणे सुरू केलं होतं त्यांनी. पण काय झालं, ते UPSC परीक्षा पास झाले आणि त्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये त्यांना सर्व्हिस मिळाली. आणि ती सर्व्हिस प्रोव्हिजनरी ऑफिसर म्हणून, कारण ते इंटरनॅशनल बँक आहे, इंटरनॅशनल परदेशात सुद्धा ती आहे, त्यांच्या शाखा आहेत. तर त्यामुळे आम्हाला प्रोव्हिजनरी, मग आमचं लग्न झाल्यानंतर मग त्यांच्याबरोबर मला फिरावं लागलं प्रोव्हिजनरी ऑफिसर म्हणून. आमचे ठिकठिकाणी आमच्या बदल्या व्हायच्या, इंडियाच्या कानाकोपऱ्यात. आम्ही आता ते सांगू शकत नाही. हे माझं आता राहते, हे माझं 20वं घर आहे. हां, तर त्यांचा तो आवडीचा सब्जेक्ट होता. तर त्यांना असं आता नंतर व्हॉलंटरी रिटायरमेंटची स्कीम आली. 6 वर्ष बाकी होते माझ्या मिस्टरांना पूर्ण सर्व्हिस करायला. त्यामुळे पेन्शन पण आम्हाला त्यांना म्हणजे कमी पडलं, काही हरकत नाही. पण त्यांनी आपल्या याचा उपयोग करून घेतला. तर त्यांचे जे व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर एक 8-10 दिवस ते एका याच्या कंपनीमध्ये, हिऱ्याच्या कंपनीमध्ये सुद्धा ते
त्यांना बोलावण्यात आलं होतं. 8-10 दिवस गेले, पण मी म्हटलं काय हे पैसा काय आपलं हे आहे, तुमच्या जे हॉबी असतील त्या तुम्ही पूर्ण करा, कारण मी पण कमावते, आपले मुलं पण चांगले हे आहेत. आता या वयात आपण आपले हॉबी नाही पूर्ण करणार. मग त्यांनी पाली केलं, MA मध्ये पाली केलं. आणि इथे मला आता ती आठवत नाही, मुंबईमध्ये. आणि नंतर मग त्या मॅडम होत्या, कुठल्या मॅडम त्या माहिती नाही, आता मला आठवत नाही. तर तर त्यांच्या सानिध्यातून त्यांनी PhD केली. त्या मॅडम म्हणायच्या या वयात तुम्हाला PhD करून काय करायचं आहे. मग त्यांची हॉबी होती, झालं ते PhD झाले बुद्धिझममध्ये. हे आता तुम्ही पुस्तकं पाहाल त्याच्यामध्ये ते PhD झाले. PhDचा मोठा असा थेसिस स्वतः बसून लिहिला. कोणी म्हणजे कॉम्प्युटरवर दुसऱ्यांना ते सांगून असं हे करतात नाही, पण ते स्वतः सगळं स्वतःच्या हाताने कॉम्प्युटरवर बसून ते PhDचा थेसिस लिहिला. आणि त्यानंतर त्यांना PhD मिळाली. आता मी सांगते, ते होते त्यांच्या सानिध्यामध्ये पहिलं पुस्तक थोडं तयार झालेलं होतं आणि ते कॉम्प्युटरमध्ये ते याला दिलं होतं बाइंडिंगला वगैरे. तेच आहे. आज ती मुलगी आलेली नाही आहे, काकडे नावाची मुलगी आमच्या एरियामध्येच राहते. ती राहायला होती, आता तिचं लग्न होती, बोरिवलीला राहते. तिने तो जिम्मा घेतला आणि रात्रीच्या वेळेस ते दोघं जण बसून काय डिस्कशन करायचं, कोणतं पान ते चेंज करायचं, कोणता फोटो घालायचा, कुठे काय करायचं ते तिला ते सांगायचे. ते काय मला तेवढं मी लक्ष देत नाही त्या दोघांच्या डिस्कशनमध्ये. आणि नंतर मग काय झालं, पुस्तक गेलं हे करायला, बाइंडिंग ते करायला गेलं आणि नंतर ते बिमार पडल्यावर त्यांना ॲडमिट करावं लागलं. ते 1 महिना मीरा हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट झाले. शेवटी त्या मुलीला मी म्हटलं, बाई तुला काकांनी जे सांगितलेलं आहे, तू त्यांच्या सानिध्यात बसून होतीस, तर ते पुस्तक तू काय कर, पूर्ण करून टाक. तिने पण मला वचन दिलं, मी कुठल्याही हालतीमध्ये हे पुस्तक पूर्ण करेल. आता ते झालं पहिलं. आणि केलं तिने. 1000 कापीस तिने काढून आणून दिल्या, घरी आणून दिल्या, वर ठेवून दिल्या, सगळं तिने केलं. आता प्रश्न पडला, नेहमी मी ते सांगायचे की माझं दुसरं पुस्तकसुद्धा कॉम्प्युटरमध्ये मी तयार केलेलं आहे. आता त्या पुस्तकाची आम्हाला खूप अडचण पडली, कारण ते पुस्तक प्रथम माझा मुलगा रोशननी ते कॉम्प्युटरमधून बाहेर काढलं आणि त्याचं पानं वगैरे ते नीट करून मोठ्या मुलाकडे, तो अफगाणिस्तानला असतो, त्याच्याकडे पाठवलं. त्याने तिकडे वाचलं. नंतर परत याच्या घरी आलं ते पुस्तक वाचून. आणि आता मग मला पण असा खूप म्हणजे प्रश्न पडला की आता खूप असं शिकलेला आणि आपल्याला काय पाली जमत नाही, आम्हाला काय पालीचे लँग्वेज, कारण ते मराठीत करायला गेले त्याचे वेगवेगळे अर्थ होतात, वेगवेगळं काय होते. आणि यांचं म्हणजे इंग्लिश टू इंग्लिश होतं आहे. इंग्लिश टू इंग्लिश असल्यामुळे तो आता कोणाकडे काय द्यावं, कोण आता याचं म्हणजे एवढं परफेक्ट माणूस आता कुठला आम्हाला मिळेल. मग मला अचानक म्हणजे सुनील भालेराव, ते माझे रिश्तेदार होतात, त्यांचं नाव आठवलं. आणि ते PhD आहेत, वकिलाचा शिकलेले पण आहेत आता आणि ते आयुक्त आहेत, भिवंडीमध्ये आयुक्त होते, रिटायर झालेले आहे. मग मी त्यांच्याकडे हा प्रस्ताव टाकला की हे बघा, हे सगळं आता आम्हाला तर समजत नाही, मुलं माझ्या आपापल्या कामात आहेत, तर हे आणि मला झोप येत नाही, कारण काय मला सतत असं वाटत राहते की साहेब येऊन म्हणतात की माझं काम कधी पूर्ण होईल, माझं हे म्हणजे लोकांच्या हातामध्ये हे कधी पडेल. कारण ते पुस्तक आहे खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे, कारण त्याच्यामध्ये जे स्टुडंट आहेत, पालीचे स्टुडंट आहेत, सायन्स आहे, ज्यांचं बॉटनी आहे, त्याचे वेगवेगळे नावं आहेत, वेगवेगळ्या फॅमिलीचे नावं आहेत, प्रत्येक गोष्टीला फॅमिली असते, हे त्यांच्या याच्यामधून मला माहिती पडलं. मी आता सांगते, वडाचं झाड, पिंपळाचं झाड आणि उंबराचं झाड, कारण ते आता असं बोलून याची फॅमिली मोरेशी फॅमिली आहे.
मोरेशी. हां, तर अशा फुला पानामध्ये फॅमिलीज असतात हे आम्हाला माहिती नव्हतं ना. माझ्या मिस्टरांमुळे ते बॉटनीचे बसलेले आहेत, आपले साहेब बसलेले आहेत. तर दुसरं पुस्तक आहे भालेरावनी जिम्मा उचलला आणि त्यांनी ते पुस्तक खूप श्रम घेऊन, त्यांचे पण फार श्रम आहे, कारण ते हे टाकायचं, फोटो टाकायचं, फोटो पण टाकावं लागतं ना. त्या फोटोचं डिस्क्रिप्शन लिहावं लागते की हे याच्यामुळे काय फायदा आहे, कशासाठी बुद्धांनी का उपयोग केला या प्लांटचा, या झाडाचा. आणि म्हणजे ते बुद्धाच्या काळातलं सगळं आहे त्याच्यामध्ये, त्या पुस्तकामध्ये. ते पुस्तक फार म्हणजे तुम्ही म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे, तुम्ही वाचाल तर. दुसऱ्या नंबरचं पण. तर त्यांनी जिम्मा घेतला आणि ते त्यांनी पूर्ण केलं. आता दुसरं पुस्तक रात्री 12 वाजता त्यांनी आणून दिलं, म्हणून मग आज माझ्या मुलांनी ते आणून, म्हणजे जे आपले साहित्यिक होतात त्यांच्या घरी देऊन पोचवलं की तुम्हाला बोलायचं आहे पुस्तकाबद्दल म्हणून. तर अशा आधी मला कधीच झोप आलेली नाही आहे, कारण मला सतत आठवायचं की हे कधी पूर्ण होईल. जर मी पण मरून गेले तर हे पुस्तकं कोण म्हणजे लोकांच्या समोर येतील आणि लोकांना त्याचा म्हणजे हे स्टुडंट लोक म्हणा, बाकीचे पण वाचतील, पण याचा कधी म्हणजे लोकांपर्यंत प्रचार प्रसार होईल. एवढंच नाही तर माझ्या मिस्टरांनी जिथे जिथे आम्ही गेलेलो होतो, आता तुम्ही पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला ते पुस्तकं पाठवायचे आहेत. फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा ते पुस्तकं पाठवायचे आहेत. तर त्याच्यासाठी ISBS नंबर पण आम्ही घेतले, सगळं म्हणजे योग्य असं आम्ही केलेलं आहे. आणि भालेराव साहेबांनी जे आम्हाला साथ दिली ते पुस्तक पूर्ण करायला. आणि आता आज त्यांचा पेपर आहे, त्यांची मिसेस बसलेली आहेत, आज त्यांचा पेपर आहे, औरंगाबादला आहे. ते काय खूप उच्च शिक्षित आहेत, म्हणजे PhD होऊन सुद्धा आता त्यांना क्रिमिनॉलॉजीमध्ये PhD करायचं आहे. तर त्याच्यासाठी ते LLM करावं लागते. तर LLMचा ते औरंगाबादला पेपर द्यायला गेलेले आहेत, त्यामुळे ते आज प्रेझेंट नाही आहेत. जर ते प्रेझेंट असते तर त्यांनी सुद्धा ते सांगितलं असतं. मी नेहमी त्यांना, त्यांची मिसेस बसलेली आहे, मला काही चैन पडायची नाही. सकाळी संध्याकाळी काय झालं, कुठे झालं, काय मला ती ध्यासती. आता रात्रीसुद्धा पुस्तक आलं नाही तर त्यांना तिथे औरंगाबादला फोन लावला की उद्या हे आहे, आम्हाला पुस्तकाचं उद्घाटन आहे ना, अजून पुस्तक आलेलं नाही आहे, तर आता कसं होईल. पहिलं पुस्तक तर येऊन आहे 1000 कापीज, याच्यासुद्धा आम्ही 1000 कापीज काढलेले आहे, कारण आम्हाला जिकडे तिकडे पाठवायचं आहे म्हणून. तर काय होईल काय, तर त्यामुळे आहे खूप, म्हणजे मी सांगू शकत नाही, कारण ते खूप म्हणजे माझ्या फॅमिलीच्या मुलांचा सगळ्यांचा खूप वाटा आहे ते सगळं मेहनत घ्यायला. कारण काय आहे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे म्हणतात. तर त्यांचं ते नॉलेज सगळीकडे पसरावं. जर ते जिवंत असते, आता तुम्ही बघितलं कुठे कुठे त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे, कुठे कुठे ते एक्झामिनर राहिलेले आहे, त्यांना गेस्ट लेक्चर म्हणून लेक्चर द्यायला सुद्धा म्हणजे बोलवायचे त्या ठिकाणी. तर एवढं हे खूप म्हणजे नॉलेजच असं होतं त्यांच्याजवळ. आणि त्यांचं नॉलेज सगळ्यांना मिळो हीच शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे संपते. तुम्ही सगळं शांततेनं आणि सगळ्या याच्यानं आलेले आम्हाला प्रसंग त्याचं मी डिस्क्रिप्शन केलेलं आहे. कारण सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम. या पुस्तकं आम्हाला वाचायला दिले, वाचलं, बोलणार होतो, परंतु पुष्कळ टाईम गेलेला आहे. कारण मी कुठेही आता कार्यक्रमाला जात असेल तर फक्त 1 तासापेक्षा मी बसू शकत नाही, कारण आता आमच्या आता गॅरंटी संपत आलेलं आहे. 75 क्लिअर केलेले आहे. या पुस्तकामध्ये ते वाचन केल्यानंतर ते पर्यावरण आणि त्याचं जसं प्लांटेशन, जसं आज एक आगळा वेगळा कार्यक्रम बघायला मिळालं. सर्वांना ते प्लांट दिलेलं आहे, ते तुम्ही एक आदर्श दिले आहे, प्लांट लावा.
जगा घेऊन प्लांट लावायचं. कारण म्हणजे सर्व जगात त्याचं लक्ष आहे या प्लांटविषयी. आणि भगवान बुद्ध स्वतः पर्यावरणाविषयी फार महत्त्व दिलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये पण सुद्धा आहे बेसज्जा कंद म्हणून सूत्र आहे. बेसज्जा कंद सूत्रामध्ये संपूर्ण औषध आहे. आणि ते औषध पण असंच या पुस्तकामध्ये लिहिलेल्याप्रमाणे कोणी फळाचा बी म्हणून फुलं आणि पत्ते जसं आपण जडबुटी म्हणतात ते त्याबद्दल त्या औषधाबद्दल भगवान बुद्धांनी भिक्खू संघांना सांगितलं. भिक्खू संघसुद्धा त्याचा आधारी होते. तेव्हा काही औषध भगवान बुद्ध स्वतः म्हणायचं. आणि डॉक्टर होते एक ते भगवान बुद्धांचे प्रायव्हेट डॉक्टरसारखं होते. जीवकांनी त्यांच्या आम्रवनमध्ये ते हॉस्पिटलसारखं वगैरे ऑपरेशनसुद्धा केलेलं आहे. शल्यकर्मसुद्धा जीवकांनी केलेलं आहे. आज किती वर्ष झालेलं आहे, फार पुढे गेलेलं आहे. त्याप्रमाणे आपण जसं मी सांगितल्याप्रमाणे इथे एक गोष्ट लिहिलेलं आहे. खरा डॉक्टर म्हणजे कोण? खरा डॉक्टर म्हणजे जे रोगी आल्यानंतर रोगीला काय विचारायचं. जसं कोणी जखम झालेल्या माणसाने इलाजसाठी आल्यावर डॉक्टरांनी काय विचार केला पाहिजे? कधी झाले, कुठून आले, ते थीर गोळी मारले काय, हे विचारण्यापेक्षा तुरंत ट्रीटमेंट सुरू केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पोटात काही गडबड झाला असेल तर त्याचं निदान काढलं पाहिजे. निदान काढल्याशिवाय औषध कोणी देत असेल तर तो डॉक्टर नाही. या पुस्तकामध्ये आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्ही पण वाचाल. मला भरपूर म्हणायचं होतं त्या पुस्तकामध्ये जे आहे काही गोष्टीबद्दलसुद्धा ते एवढं मी सांगून मला औषध पाणी घेण्यासाठी इन्सुलिन वगैरे वापरण्यासाठी लवकरच मी वेळेवर पोहोचलं पाहिजे विहारात, म्हणून मी रजा घेतो. मी या कार्याला बौद्ध पाशिका डॉक्टर ॲडव्होकेट आपले खोब्रागडे ताई यांना मी पुण्य अनुमोदना करतो. म्हणजे पुण्य अनुमोदना म्हणजे पुण्याचा लाभ देतो. फार चांगलं काम केलं. आणि मुलांनासुद्धा मी एकच सांगू इच्छितो, वडिलांनी जे मार्ग दाखवले त्या मार्गाने जा. वडिलांना काय पाहिजे होतं तुम्हीच सांगितलं. त्यांचा इतिहास बघितलं, ऐकलं मी पण तिथून. त्याप्रमाणे आईवडिलांचा आशीर्वाद तेव्हाच मिळणार आहे. आईवडिलांच्या मनाप्रमाणे कार्य केलं निश्चितच त्या मुलांना आशीर्वाद मिळणार आहे. त्यांचे काहीच कुठे ते नुकसान होणार नाही. यासाठी मी आशीर्वाद देतो मुलांनासुद्धा. तुम्ही पण वडीलसारखं काम करा, तेवढं शिक्षण वगैरे घ्या. आणि जसं प्लांटेशनविषयी जे आदर्श जे दिलेलं आहे तुम्ही काही कायम ठेवा. आणि आपल्या सर्वांनासुद्धा मी आशीर्वाद देतो. सर्वांचे मंगल व्हावे, सर्वांचे कल्याण व्हावे. साधू साधू. अतिशय सुंदर असं हे पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. वाचाल तर वाचाल, नाहीतर एक दिवस भंगारमध्ये फेकाल, अशी परिस्थिती होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी स्वतः वर्गाच्या बाहेर बसून पुढे चालून भारताची घटना लिहिली. बुद्ध आणि धम्मसारखे पुस्तक लिहिली. आदरणीय खोब्रागडे साहेब यांचा संकल्प त्याच्या पत्नी व त्याचे मुलं यांनी केला. या शिक्षण हे सत्याकडे, या बुद्धीला सत्याकडे वळविणे, या शरीराला परिश्रमाकडे वळविणे आणि या मनाला भावनेकडे वळविणे, याला हे शिक्षण म्हटलेलं आहे. शिक्षण हे घेत असताना मनुष्य, आदरणीय आमचे कांबळे साहेब असतील, याने धम्मपद अतिशय सुंदर लिहिले. आणि आपल्यामध्ये असे अनेक हिरे आहेत की ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी मला बोलवलं. आदरणीय आमच्या खोब्रागडे आई, यशोधरा बुद्धविहार बालसंस्कार केंद्र, भीमभूमी, उल्हासनगर नंबर 2 या ठिकाणी आमचं काम चालू आहे विहाराचं. आणि हे जे पुस्तक लिहिलं आहे हे पुस्तक सर्वांना वाचावं अशी अपेक्षा करतो. नमो बुद्धाय, जय भीम. खोब्रागडे सरांचा आणि माझा परिचय
इथे बुद्धभूषण सुभाष टेकडीवरच्या विहारामध्ये झाला. आमची भेट झाली. त्यावेळेला आम्ही पालीचा MA अभ्यास करत होतो आणि सरांचं PhDचं कामही चाललेलं होतं. ज्यावेळेला आमची भेट झाली, आम्ही सारे छोटे वयाने कमी असलेले विद्यार्थी होतो. आमच्यामध्ये सगळ्यात सिनियर खोब्रागडे सर होते, परंतु ते सुद्धा एखाद्या विद्यार्थ्यासारखे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. आणि ज्यावेळेला ते बोलायला उभे राहिले त्यावेळेला त्यांच्या अगाध ज्ञानाची आणि व्यासंगाची कल्पना आम्हाला पहिल्यांदा तिथे आली. पण तो परिचय तिथे खूप जुजबी स्वरूपाचा होता. पुढे आमच्या डॉक्टर आंबेडकर वाङ्मयीन अभ्यास मंडळाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय बावस्कर सर यांनी ज्यावेळेला सरांविषयी सांगितलं, त्यावेळेला मग नाशिकला ज्यावेळेला खोब्रागडे साहेब आले आम्हाला भेटायला, आणि त्यावेळेला आमची प्रदीर्घ चर्चा झाली आणि तिथे खऱ्या अर्थाने खोब्रागडे सरांचा आणि आमचा सर्व नाशिककरांचा खऱ्या अर्थाने चांगला परिचय झाला. तो खऱ्या अर्थाने परिचय मी हा शब्द यासाठी वापरतोय की आपण ही सर्व चालती बोलती हिंडती फिरती माणसं ही मनुष्य प्राणी म्हणून इथे वावरत आहोत. ही आपली खरी ओळख नाही आहे. आपली खरी ओळख जी आहे ती आपलं ज्ञान आणि आचरण. ज्यावेळेला सरांना मी भेटलो त्यावेळेला त्यांचं जे प्रचंड वाचन आहे ते वाचन त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. बऱ्याचदा असं होतं, खूप तावातावाने बोलणारी माणसं ज्ञानाने खूप कमी असतात. पण खोब्रागडे सरांचं वैशिष्ट्य असं की ते खूप शांतपणे बोलतात. आपणही आता व्हिडिओ बघितला असेल, असंच ते ज्या ज्या वेळेला आम्हाला भेटले, ज्या ज्या आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्यावेळेला असेच शांतपणे ते बोलायचे. जे पाणी खोल असतं, जी नदी खोल असते, तिचा प्रवाह हा संथ असतो आणि ते संथ पण आम्हाला खोब्रागडे सरांच्या बोलण्यातून सातत्याने जाणवत आलेलं आहे. ते नाशिकला यासाठी आले होते की हे जे पहिलं पुस्तक आहे मेडिसिनल प्लांट्स सायंटिफिक रिडिस्कवरीज अँड लॉज इन पाली लिटरेचर, हा ग्रंथ त्यांना प्रकाशित करायचा होता. त्यावेळेला ग्रंथाचं काम संपलेलं होतं. त्यांची इच्छा अशी होती की ह्या ग्रंथाला ISBN नंबर असल्याशिवाय ते प्रकाशित करू नये. ISBN नंबर म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर. जर त्या पुस्तकाला ISBN नंबर असेल तर ते पुस्तक जगात कोणत्याही ठिकाणी मान्यताप्राप्त म्हणून ओळखलं जातं. आणि हा ISBN नंबर आमच्या संस्थेला मिळवता येतो, प्राप्त होतो. म्हणून मग बावस्कर सरांनी असं त्यांना सूचित केलं की तुम्ही डॉक्टर आंबेडकर वाङ्मयीन अभ्यास मंडळाकडून हे पुस्तक प्रकाशित करा. ज्यावेळेला त्या पुस्तकाचं स्क्रिप्ट त्यांनी मला दिलं, मी वाचलं. आधी त्यांना मी सांगितलं की मी कळवतो, नंतर ते वाचलं आणि मला अतिशय आनंद वाटतो इथे सांगायला की हे पुस्तक आमच्या प्रकाशन संस्थेतर्फे डॉक्टर आंबेडकर वाङ्मयीन अभ्यास मंडळातर्फे प्रकाशित करण्याची त्यांनी जी आम्हाला संधी दिली, तो खरं तर आमच्या मंडळाचा खूप मोठा गौरव आहे. खूप मोठा पुरस्कार मिळाल्यासारखं आम्हाला त्यावेळेला वाटलं. कारण बुद्ध काळामध्ये, भगवान बुद्धांच्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या, जे जे प्रकारचे शोध लागले, ते आज आपल्याला खूप कमी प्रमाणात माहिती आहे. आपण असं गृहीत धरूया की 1,00,000 गोष्टी असतील तर आपल्याला आज फक्त 2 गोष्टी माहीत आहेत. इतक्या गोष्टी अजून अंधारामध्ये आहेत आणि ह्या अशा गोष्टीचं संशोधनपर लेखन करणं आणि ते प्रकाशात आणणं हे अतिशय स्कॉलर वर्क असतं, अभ्यासू काम असतं. आणि हे अभ्यासू काम खोब्रागडे सरांनी त्यांच्या ह्या उतार वयात केलं. बऱ्याचदा लोक असं करतात की एकदा रिटायर झालो किंवा आपल्या जबाबदाऱ्या कमी झाल्या की माणसं मौजमजेकडे, आरामाकडे, मनोरंजनाकडे वळतात. पण खोब्रागडे सर हे असं एक व्यक्तिमत्व मी बघितलं की जसं जसं ते या सेवेतून रिटायर झाले, जबाबदाऱ्यांमधून कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून कमी होत गेल्या त्यांच्या, तसतसं ते अभ्यासात अधिकाधिक गुंतत गेले. हे जे पुस्तक आहे मेडिसिनल प्लांट्स, आपल्या अवतीभोवती आजूबाजूला ज्या वनस्पती आहेत त्यांचेच उल्लेख या पुस्तकामध्ये आहेत. काही उल्लेख आपल्याला अनोळखी देखील आहेत. परंतु त्यांनी याची मांडणी इतकी स्कॉलरली पद्धतीने केलेली आहे. एकतर त्यांनी याच्यात PhD केलेली असल्यामुळे ती जी संशोधनाची शिस्त असावी लागते, ती संशोधनाची शिस्त या पुस्तकात दिसते आपल्याला. या प्लांट्सविषयी त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे की कोणती वनस्पती, या वनस्पतीमध्ये कोणता औषधी गुणधर्म आहे, त्या वनस्पतीचा प्रवर्ग त्यांनी दिलेला आहे. म्हणजे फळामध्ये कोणते औषधी गुणधर्म आहे त्याचं एक क्लासिफिकेशन आहे. ज्या झाडाच्या फुलामध्ये औषधी गुणधर्म असेल तर फ्लॉवर्स म्हणून एक सेक्शन केलेलं आहे.
रूट्स म्हणून म्हणजे मुळा म्हणून एक केलेला आहे, खोड म्हणून एक केलेला आहे, पानामध्ये एक केलेला आहे, फुलामध्ये एक केलेला आहे. त्याच्या ओव्हरऑल त्या वनस्पतीमध्ये काय काय असणार आहे, कोणकोणत्या भागामध्ये औषधी गुणधर्म असणार आहे, त्याचं विश्लेषण त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि ते इतक्या संशोधनाच्या शिस्तीनं केलेलं आहे की ज्यावेळेला कोणत्याही प्रकाशकाकडे एखादं स्क्रिप्ट घेऊन एखादा लेखक जातो त्यावेळेला प्रकाशक म्हणतो की ते DTP वगैरे झालंय का, आम्ही DTP करतो, आमच्याकडे द्या. तर ज्यावेळी त्यांना मी प्रश्न विचारला की सर याच्यामध्येची DTP करण्यासाठी किंवा याचं काय लेवल आहे या पुस्तकाची, आता काय स्थिती आहे, तर ते म्हणाले की तुम्ही काहीच करायचं नाही, मी त्याचं DTP करून देईल, लेआउट करून देईल, कोणत्या ठिकाणी कोणता फोटो असणार आहे ते लिहून देईल, याचं सर्व काम मी स्वतः माझ्या PC वर करणार आहे, तुम्ही फक्त ते छापा आणि प्रकाशित करा. म्हणजे हे इतकं मल्टी डायमेन्शनल काम खोब्रागडे सरांनी अत्यंत स्किलफुल माणसासारखं केलेलं आहे. आणि एकही वस्तू अशी या ग्रंथामध्ये एकही ओळ एकही शब्द असा नाही आहे की जो बिनकामाचा आहे, अनावश्यक आहे, असा एकही शब्द नाही. या पुस्तक वाचताना मला बुद्ध काळातल्या जीवकाची आठवण आली. जीवक डॉक्टर म्हणून आपण सगळेजण जीवकाला विचारतो, वैद्य म्हणून जीवकाला ओळखतो, पण त्यांचे जे जीवन काळ आहे त्याच्यामध्ये आपण एक प्रसंग बघितलेला आहे की ज्यावेळेला जीवक तक्षशिलेला गेले आणि ज्यावेळेला त्यांना असं वाटलं की आता आपलं शिक्षण पूर्ण होत आलं, आता घरी गेलं पाहिजे, तर ते जाऊन त्यांच्या आचार्यांना भेटतात आणि सांगतात की आचार्य मला आता घरी जायचं आहे, राजगीरला जायचं आहे मला, आईवडिलांकडे, माझ्या आईवडिलांकडे माझ्या गावी जायचं आहे मला, तर मला जाऊ द्या आता. तर त्या आचार्यांनी सांगितलं की तुझी परीक्षा घेतल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही मी. मग सांगितलं काय परीक्षा आहे, तर ते ज्या ठिकाणी त्यांचं कॉलेज होतं, म्हणजे आजच्या भाषेत जे कॉलेज होतं, तर त्या कॉलेजच्या पाठीमागे एक खूप मोठी टेकडी होती आणि त्यांनी सांगितलं की या टेकडीवरती खूप झाडं लावलेली आहेत, तुझी टेस्ट हीच आहे की तू जायचं या टेकडीवरती, ज्या झाडामध्ये औषधी गुणधर्म नाही असं झाड तू घेऊन यायचं, ज्या दिवशी तू असं झाड घेऊन येशील त्या दिवशी तुला घरी जायला परवानगी मिळेल. मग घरी जायच्या ओढीने जीवक सकाळी उठायचे, हातात कुदळ त्यांचं काय हत्यार असेल ते घ्यायचे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते त्या टेकडीवर फिरून कोणतं झाड असेल ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाही ते शोधायचे. अनेक दिवस गेले आणि एक दिवस ते थकून आले आणि त्या आचार्यांसमोर म्हणाले की आचार्य मला माफ करा, मला काय वाटत नाही मी परत माझ्या गावी जाऊ शकेल. त्याने विचारलं का रे बाबा असं का म्हणतोस. म्हणे ह्या टेकडीवरची सगळी झाडं मी चेक केली, सगळी झाडं मी तपासली, मला असं एकही झाड दिसलं नाही की ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाही. त्यावेळेला ते आचार्य म्हणाले की साधू साधू साधू, तुझं शिक्षण आता खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय. ज्या माणसाला प्रत्येक झाडामध्ये औषधी गुणधर्म दिसतोय तो खरा डॉक्टर आहे. आणि मग त्यावेळेला त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली. हे पुस्तक वाचताना मला असं जाणवलं की याच्यातला एकही शब्द असा नाहीये की जो अनावश्यक आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत आहे. ज्यावेळेला आम्ही त्याचं स्क्रिप्ट वाचलं, एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला असंच विचार आला होता की याचं मराठी भाषांतर खरं तर केलं गेलं पाहिजे आणि आपल्या सर्वसामान्य माणसापर्यंत हे पुस्तक मराठी भाषेत पोहोचलं पाहिजे. कारण या ग्रंथामध्ये लिहिलेली जी माहिती आहे ती केवळ पांडित्यपूर्ण माहिती नाही आहे, ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तिचा उपयोग करता यावा अशा स्वरूपाची माहिती आहे. आणि मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की खोब्रागडे कुटुंबियांनी जे सरांना अभिप्रेत होतं त्याप्रमाणे हे प्लॅन्ट्स सर्वांना दिले. आणि मी याच्यातले 2 प्लॅन्ट्स घेऊन जाणार आहे. म्हणजे एक मला तुम्ही दिलं आहे भेट, एक तुमच्याकडून मी घेऊन जाणार आहे आणि हे प्लॅन्ट वाढवणार पण आहे. मी दादाला पुन्हा रिक्वेस्ट करणार आहे की याचं संगोपन कसं करावं याच्याविषयी देखील तुम्ही थोडीशी माहिती आम्हाला द्या. आणि हे प्रत्येक गोष्ट आपण अशा रीतीनं याचं अनुकरण केलं पाहिजे. ज्यावेळेला सरांना आम्ही भेटलो त्यावेळेला आम्ही इतके प्रभावित झालो की माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन, बुद्ध प्रणित जातीप्रथा विरोध आणि अंधश्रद्धा निर्मूलन, ह्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही सरांच्या हस्ते केलं. नाशिकला त्यासाठी आई आणि सर आले होते आणि त्यावेळेला देखील त्यांनी अशा प्रकारचे संदर्भ दिले नाशिक शहराबाबतीतले की जे की आम्ही नाशिकमध्ये असून देखील आम्हाला माहीत नव्हते. आज ज्यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्या पुस्तकांचेही प्रकाशन, 2 पुस्तकांचं प्रकाशन झालं. ते असे हरिश्चंद्रजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच इथे उपस्थित असलेले मान्यवर शुक्राचार्यजी गायकवाड, उज्ज्वलाजी भालेराव, NS भालेराव, सुरवाडे साहेब, तसेच इतरही मान्यवर लेखक वर्ग
उपासक उपासिकांनो, सर्वांना माझ्या मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण 2 पुस्तकांचं प्रकाशनही केलेलं आहे. खोब्रागडे साहेबांनी ही जी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, एन्व्हायरमेंटल इम्पॉर्टन्स लॉज अँड सायंटिफिक डिस्कवरीज इन पाली, तसेच दुसरं आहे पुस्तक मेडिसिनल प्लांट्स सायंटिफिक डिस्कवरीज अँड लॉज इन पाली लिटरेचर. खरोखर हरिश्चंद्रजी खोब्रागडे खरोखर विद्वान माणूस होते. त्यांचा माझा परिचय खूप वेळा असाच सभांमध्ये झाला आणि निरनिराळ्या ठिकाणी विचारपीठावरही ते होते. त्यांच्या बुद्धीची खरोखर तारीफ करावी लागेल की त्यांचे शिक्षण जसं मिलिंद सायन्स कॉलेज औरंगाबाद इथे झालं आणि तिथेच ते लेक्चररही म्हणून काम केलं त्यांनी बॉटनीचे. त्यांच्यात आणि माझ्यात एकच सिमिलॅरिटी आहे की मीही मिलिंद सायन्स कॉलेजला BSc होतो आणि त्यांनी तर तिथे MSc पण केली बॉटनीमध्ये. सुरुवातीला आम्हालाही बॉटनी होतं प्री डिग्रीला PUCला, पण नंतर मी बॉटनी वगैरे सोडून दिलं आणि जनरल सायन्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्समध्ये गेलो. खरं म्हणजे लेखकाचंही क्षेत्र आमचं नव्हतं, परंतु बॉटनी हा विषय अत्यंत रोचक आहे. प्रत्येक प्लांट्सची इथं माहिती मिळवली जाते. आता तेवढ्या ज्ञानाचा त्यांनी उपयोग करून घेतला खोब्रागडे साहेबांनी आणि प्रत्येक प्लांट्सचं तिथे विश्लेषण असते. त्यांनी हे बुद्धाच्या काळात कसं लागू होतं याचंही त्यांनी म्हणजे संशोधन केलंय. म्हणजे बघा किती चिकित्सक बुद्धी असावी लागते. हे साध्या माणसाचं काम नाही आहे, ऑर्डिनरी माणसाचं काम नाही आहे. याच्यासाठी संशोधनात्मक जो अभ्यास करतात त्यांच्यासाठी आहे याचा. आणि प्रत्येक मेडिसिनचा कसा उपयोग असतो याचंही इथं विश्लेषण आहे. खरोखर मला पूर्ण वाचायला वेळ मिळाला नाही, पण जे मी थोडंसं वाचलं ते किती महत्त्वाचं आहे. आणि ते भगवंताच्या इतिहासाशी कसं जोडतंय तुम्ही विचार करा. ज्या माणसाचा जन्म ह्या निसर्गाशीच झाला, अगदी म्हणजे वनातच लुंबिनी इथे बालपण जरी त्यांचं शहरामध्ये गेलं म्हणजे राजवाड्यात गेलं तरी पण निसर्गाची साथ त्यांनी सोडली नाही. आणि जे तपश्चर्या त्यांनी जे केलं, तप केलंय 6 वर्ष, तेही निसर्गाच्या सानिध्यातच. बघा निसर्गाशी त्यांचा किती संबंध होता भगवंताचा. म्हणजे त्यावेळी जातक कथामध्ये पण ज्या गोष्टी आहेत, बोधिसत्वाच्या जातक कथा ज्या मी लिहित होते ते अशा गोष्टी आहेत की त्यावेळी बोधिसत्व ह्या तांड्यासमोर जायचा व्यापाऱ्यांच्या समोर बरोबर आणि सगळ्यांना सांगायचे, बाबा हे वनस्पतीवर आपलं जगणं आहे, पण तुम्ही जे वनस्पती खाल तर मला विचारून खा. भगवंत म्हणजे बोधिसत्व नेहमी विनायचे. कारण जसं आंब्याचं झाड आहे, आंब्याची दुसरी विषारी झाड पण होते. म्हणजे प्रत्येक झाडाची बुद्धांना किंवा बोधिसत्वांना जाणीव होती. आणि निसर्गातच राहिले त्यावेळी तपश्चर्या जे करत होते लोक, कुठे अन्न पाणी, मूळ खा, फळं खा, पानं खा, औषधोपचारही आजारी झालं तरी वनस्पतीचाच वापर होता. म्हणजे भगवंताचं ह्या निसर्गाशी किती साम्य होतं ती याच्यावर विश्लेषण करणं ही साधी गोष्ट नाही, जी खोब्रागडे साहेबांनी केलेली आहे. आणि तुम्ही वाचाल तर तुम्ही दंग व्हाल. अगदी आता याला वेळ पाहिजे थोडंसं. खरोखर म्हणजे एवढं संशोधन बारीक केलं यांनी.
की हे साध्या माणसाचे काम नाही, हे तर PhDचे विषय आहेत आणि त्यांनी PhD केलेलीच आहे. म्हणजे किती विद्वान माणसं, म्हणजे एक मनुष्य गेल्यामुळं एवढं समाजाचं नुकसान आहे, कुटुंबाचं नुकसान आहे. किती असे माणसांचं जगणं किती महत्त्वाचं आहे. पण शेवटी त्यांना खूप आजार झाला. तो असाही आजार झाला की लाखामध्ये असा एक माणूस सापडत नाही त्या आजाराचा. माझी जेव्हा भेट झाली आजारपणात त्यांच्या, मला फार वाईट वाटायचं. त्याला इलाज नव्हता. इव्हन डॉक्टरही इलाज करू शकत नव्हती. तो आजार एकदम वेगळाच होता. तर अशा विद्वान माणसाचा असा व्हावा ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि हे साक्षीदार आहेत. आता तुम्ही पाहिलं येते धम्मदीक्षेचे साक्षीदार आहेत. अशी माणसं मिळणं कठीण आहे. आता त्यावेळी ते 12 वर्षाचे होते, त्यावेळी मी 6 वर्षाचा होतो. मला माहीत आहे खेड्यामध्ये लोक धम्मदीक्षेला गेले, बैलगाड्या जुंपून गेले नागपूरला गेले. आणि यांनी चंद्रपूरमध्ये तर बाबासाहेबांबरोबरच यांनी दीक्षा घेतली त्यांच्याकडून. म्हणजे किती भाग्यवान आहेत हे. अशी भाग्यवान माणसं फार दुर्मिळ आहेत. आता कुठं राहिलेले पण नाही आहेत की ज्यांना बाबांचा सहवास लाभला, ज्यांना दीक्षा मिळाली. खरोखर मोठी आनंदाची, म्हणजे त्यांच्यासाठी ही गौरवाची गोष्ट आहे आणि इतरांसाठी पण बोध घेण्यासारखी आहे. आता त्यांनी एवढं शोध लावला की प्रत्येक झाडाचं महत्त्व काय. आता त्यांनी बोधिवृक्षाखाली त्यांना हे जे ज्ञान प्राप्त झालं, तर बोधिवृक्षामध्ये 24 तास ऑक्सिजन सोडतो तो वृक्ष. याचे गुणधर्म म्हणजे कितीतरी गुणधर्म असतील, याच्यात आहे त्याचा उल्लेख. एकाच आपल्याला गोष्टी एवढंच माहिती आहे की ते ऑक्सिजन सोडतो म्हणून तिथं भगवंत 24 तास राहत होते. शालवृक्षाचे महत्व आहे. शालवृक्षाखाली त्यांचा जन्मही झाला आहे ना. आणि जेव्हा महापरिनिर्वाण झाला तोही शालवृक्षाखालीच झाला. इथे लिहिलेलं आहे शालवृक्षाचे महत्व किती आहेत. शालवृक्ष कितीतरी आजारावर तो काम करतो. आणि ज्यांना खोब्रागडे साहेबांना आनंद केव्हा झाला की त्याला फुलं बघताना, फ्लॉवरिंग, तिथे कुठे छत्तीसगडला ते गेले. म्हणजे किती कष्ट केले. आणि श्रीलंकेला गेले. श्रीलंकेत मी पण गेलो होतो. पण तिथं ते जे असतात ना, तिथं आपले वन असतात श्रीलंकेत, आणि औषधी तयार करतात ते लोक. आणि ते सांगतात सगळ्या झाडाची औषधं काय गुणधर्म आहेत. श्रीलंकेमध्ये ठिकठिकाणी आम्ही फिरलो तिथंही. पण हे खोब्रागडे साहेब श्रीलंकेलाही गेले, ब्रह्मदेशात गेले. म्हणजे बघा ह्यासाठी त्यांनी किती परिश्रम घेतलाय. तर हे फार अनोखा स्टडी आहे. आणि सहसा इकडे कोणी बघत नाही. आपण सहसा इतर वाचन करतो, जसं धम्मपद आहे, जातक कथा आहेत, गोष्टी आहेत. पण यांनी किती परिश्रम घेतला असेल. आणि यांनी हे पुस्तक आई वडिलांना समर्पित केलंय. मी माझं संबोधित ट्रस्ट गोवा, अथांग सामाजिक सेवा संस्था, तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि आमचं नालासोपारा प्राचीन बुद्ध स्तूप विकास सत्याग्रही, या सर्वांच्या तर्फे मी त्यांना इथे आदरांजली वाहतो. मी गांगुर्डे परिवारातर्फे आदरांजली वाहतो. मला प्राध्यापक रोशन खोब्रागडे यांनी परिचय करून दिला, थोडीशी आमची माहिती झाली. आम्ही 6 डिसेंबरला शिवाजी पार्कला आमचं संबोधित ट्रस्टचं स्टॉल लावलेलं होतं. तिथे आमची भेट झाली. आणि गोव्यामधलं जे आपलं जे प्रथम बुद्धविहार करण्याचं कारण असं आहे की गोवा मी 2 वेळा 4-5 वेळेस फिरलो, पण गोव्यामध्ये आपली वास्तू नाही आहे. गोवा हे इंटरनॅशनल लेवलला पर्यटन स्थळ आहे, पण तिथे अशी अवस्था आहे की आपला समाज 2% आहे. आणि त्या 2% समाजामध्ये जर आपले बांधव आहेत त्यांना बसण्या उठण्यासाठी केंद्र नाही, तर हे आपलं बुद्धिविहार नसून धम्मसंस्कार केंद्र स्थापन करायचं आहे की जेणेकरून जिथे आपल्याला त्या विहारामध्ये आपल्या धम्मसंस्कार केंद्र
मुलांना UPSC MPSCचे एक्झाम आहेत, महिलांना प्रशिक्षण आहे, वयोवृद्धांना जे काय सहकार्य करायचं असेल, तसेच आपल्या भारतातून जे सगळे जे लोक तिकडे गोव्यामध्ये येतात त्यांच्याकरता तिथे आम्ही डॉर्मेटरी एक हॉल आणि प्रत्येक बांधवांना आम्ही संपूर्ण भारतभर आवाहन करत आहोत की जेणेकरून गोव्यातील प्रथम बुद्धविहाराकरता ज्यांनी सगळ्यात चांगल्यातलं चांगलं सहकार्य करावं. आणि आम्ही कोणाकडेही असं जात नाही आणि पैसे वगैरे मागत नाही, कारण का आपल्याच बांधवांकडे जातो जे आज सक्षम आहेत, त्यांना सर्वतोपरी सहकार्य झालेलं आहे. अशाच लोकांना आम्ही तिथे दान करण्यासाठी आवाहन करतो की जेणेकरून गोव्यातील आपल्या बांधवांना तिथे प्रथम बुद्धविहाराकरिता सर्वांचं सहकार्य लाभेल, असं मी सर्वांना जाहीर आवाहन करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आज डॉक्टर खोब्रागडे साहेबांच्या या स्मृतिदिनानिमित्तानं त्यांना आदरांजली वाहत असताना मला आठवतं की माझ्या घरी डोंबिवलीमध्ये येऊन आम्ही खूप चर्चा करायचो. पाली भाषेविषयी मी मुंबई विद्यापीठामध्ये शिकलो, पाली MA. त्यावेळेला ते सतत भेटायचे, त्यांचं योग्य असं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं. म्हणजे पाली भाषा आणि बुद्ध धम्म, ब्रह्मदेश, थायलंड आणि श्रीलंका या ठिकाणी मी, माझी मिसेस, आम्ही पण गेलो होतो. आणि खरा धम्म जो आहे आणि खरं कम आहे धम्माचं मर्म, ते आम्हाला श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये, ब्रह्मदेशात पाहायला मिळालं. आणि या सगळ्या जगाचा प्रवास करणारे आमचे डॉक्टर खोब्रागडे साहेब, त्यांच्याबरोबर आमच्या ताई, हे सगळं पाहत असताना, ऐकत असताना किंवा ते सगळं दर्शन घेत असताना त्या सगळ्या वातावरणाचं, की डॉक्टर खोब्रागडेंनी आपल्या जीवनामध्ये पाली भाषेचा अभ्यास करताना, पाली भाषेत असं म्हटलं आहे, 2 उदाहरणं जी सांगितली उबाळे सरांनी आणि आमच्या DL कांबळे साहेबांनी, ती मी आताची पुनरावृत्ती करत नाही. आमच्या डॉक्टर इथे उज्ज्वला माझ्याबरोबर होत्या, किंबहुना आम्ही त्यांच्याच आधाराने पाली भाषा शिकत होतो असं मी मानीन, सांगतो आहे. त्यांना फर्स्ट युनिव्हर्सिटीमध्ये आलेल्या पाली भाषेत फर्स्ट अभिनंदन करा डॉक्टरांचं. आणि मी त्यांचं हात धरून, बोट धरता येत नाही, मग हात धरून मी त्यांच्याबरोबर बसायचो, त्यांचे मिस्टर हरिराव. हे का सांगतो, तो पाली भाषा आचरतीत धम्म, पाली भाषेत म्हटलंय आचरतीत धम्म. तर आचरतीत धम्म, या धम्माचं मर्म, धम्माचं जाण आणि धम्माचं अभ्यास, ध्यास, विचार परिपूर्ण आपल्या जीवनात आणणं आणि तशा तऱ्हेने चालणं, तशा तऱ्हेने वागणं, तशा तऱ्हेने अभ्यास करून की बुद्धांच्या काळापासून हे जे सगळं जीवन, आता मी डॉक्टरांबरोबर चर्चा करत होतो, उज्ज्वला बरोबर, की हे पर्यावरण कुठून आलं. हे पर्यावरण वर्षावासापासून सुरू झालेलं आहे. आम्ही पाली भाषेचे विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की खूप बोललं पाहिजे, पण वेळेच्या अभाव जास्त बोलता येणार नाही. पण मला असं वाटतं की डॉक्टर खोब्रागडेंनी जे सांगितलेलं आहे, विचार मंथन केलं आहे, चिंतन केलं आहे या पुस्तकांमध्ये. मी काय इंग्रजीचा प्राध्यापक नाही, इंग्रजीचा वाचक नाही. आमचे NS भारत इथं बसलेले आहेत, त्यांच्याकडे पुस्तक, त्यांना पण नाही समजलं. आमच्या शेजाऱ्यांवर चर्चा केली, अनेकांमुळे चर्चा केली. मला थोडासा अभ्यास होता पाली शिकल्यामुळे, परंतु एकूण खोब्रागडेंची वाटचाल केली, चिंतन केलं, प्रवास केला आहे, त्याचा अभ्यास केला आहे, चित्रासहित त्याचे फोटो दिलेले आहेत. या सगळ्याचं चिंतन केल्यानंतर लक्षात येतं की बुद्धांच्या काळापासून, जीवकाच्या पासून, आता जीवकांची गोष्ट त्यांनी सांगितली, पण मला असं वाटतं वर्षावा जेव्हा सुरू झाला, उगवतं, वनस्पती उगवतात, गवत उगवतात, अनेक गोष्टी. त्याचं आता डॉक्टर म्हणाले की ते पर्यावरण तेव्हापासून सुरू झालेलं आहे. आणि याचा अभ्यास डॉक्टरांनी, खोब्रागडेंनी केलेला आहे. आणि ते अतिशय शांत चित्तानं अनेक वेळेला माझ्याशी सुद्धा त्यांची चर्चा असायची. आणि ते माझ्या पाठीवर नेहमी थाप द्यायचे, डोक्यावर पण हात ठेवायचे. याचं कारण असं आहे की आम्ही पालीचे विद्यार्थी,
आम्ही पाली नुसतं शिकण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी जात नव्हतो, तर आम्हाला बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे, बुद्धाने काय सांगितलं आहे, बुद्धाने वनस्पती शास्त्र जे आहे, वनस्पतीच्या संदर्भात किंवा फुलापानांच्या संदर्भात जो काय अभ्यास केला आहे, त्या अभ्यासाअंती नेमकी मानवी जीवनामध्ये मानवाच्या उद्धारासाठी, मानवाच्या कल्याणासाठी काय केलं पाहिजे, काय गोष्टी आहेत याचं चिंतन करून मला असं वाटतंय, सुरुवातीला असं वाटतं डॉक्टर मला, की या पुस्तकाचे 4-4, 5-5 भाग करून छोटी छोटी पुस्तकं जर मांडली, खोब्रागडे ताईंना विनंती करीन, आपल्या डॉक्टरांना आणि तुम्हाला विनंती करीन की आपण ही छोटी छोटी पुस्तकं प्रकाशित करावी, म्हणजे लोकांना वाचण्यासाठी, समजण्यासाठी, उमजण्यासाठी, इतरांना ज्ञान, त्याचं अज्ञान दूर करण्यासाठी ते द्यावं असं मला वाटतं आहे. मी या ठिकाणी अजातशत्रूची गोष्ट सांगणार आहे, जास्त वेळ नाही, परंतु आताच मी डॉक्टरांची चर्चा केली की आम्हाला पालीमध्ये शिकत असताना जे ग्रंथ असतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी सांगणं हे क्रमप्राप्त आहे. असं जसं डॉक्टर खोब्रागडेंची व्याख्यानं श्रीलंकेमध्ये झालेली आहेत, अनेक ठिकाणी झालेली आहेत, कारण त्यांना जे काही समजलं होतं, जे ज्ञान मिळालं होतं, बुद्ध तत्वज्ञान मिळालं होतं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे सापडलं जीवकाला वगैरे, त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पाली भाषेचं ज्ञान लोकांपर्यंत गेलं. अजातशत्रूची गोष्ट सांगतात की त्याला तूप आवडत नव्हतं, त्या अजातशत्रूला तूप आवडायचं नाही. मग जीवकांनी काय केलं, जीवकांनी औषधामध्ये तूप टाकलं आणि तूप टाकून त्याला ते औषध दिलं आणि त्याचा रोग जो काय होता तो बरा झालेला आहे. म्हणजे हे इतकं जीवकाची गोष्ट तर सांगितली की प्रत्येक वनस्पती ही उपयुक्त आहे, प्रत्येक वनस्पतीचा उपयोग मानवी जीवनासाठी आहे, पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याचा लाभ नेमका काय आहे. म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे की पिंपळाचं झाड, वडाचं झाड, हे पिंपळाचं झाड 24 तास प्राणवायू देतो आहे आणि बुद्धांना ज्ञानप्राप्ती मी म्हणतो की जन्मनिज्ञान महापरिनिर्वाण, जन्मनिज्ञान महापरिनिर्वाण पौर्णिमेच्या दिनी घडले बुद्धांच्या जीवनी. असंही बुद्धांचं जीवन, जीवकाचं जीवन, हे सगळं जर आपण वाचन चिंतन केलं की वनस्पतीचा काय काय उपयोग होतो. आणि त्यासाठी नेमकेपणाने या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी इथे उबाळींनी सांगितल्या, आमचे DL कांबळेंनी सांगितल्या, तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने वैद्यकीय रोपटं किंवा शास्त्रीयदृष्ट्या केलेला शोध हा डॉक्टर खोब्रागडेंचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शोधा म्हणजे सापडेल, बघा म्हणजे कळेल, दिसलं की आपण त्याचा नेमकपणे आपल्या जीवनात काय उपयोग आहे हे सांगण्याचं काम या पुस्तकातून केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की पानं, फुलं किंवा निसर्गातील जी रूपं आहेत, ती वनस्पती आहेत, हे पुस्तक इंग्रजी पाली भाषेचा अभ्यास करून आपल्यासमोर खोब्रागडेंनी ठेवलेला आहे, डॉक्टरांनी ठेवलेला आहे आणि त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये कसा करावा. मी तर असं म्हणेन की नवीन जे डॉक्टर आहेत, वैद्यकीय डॉक्टर आहेत, ज्याला काय म्हणतो आपण, जे वनस्पतीचा वापर करतात, काही वनस्पती वापर करून डॉक्टर औषध देतात, त्यांनी हे वाचावं, त्यांच्यासाठी लिहिलं असं मला वाटतं आहे. पण त्याचा जो महत्त्वाचा भाग असतो तो लोकांपर्यंत जावा, यासाठी अनेक जे डॉक्टर असतील नवोदित, त्यांना हे मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपलं माहिती आहे की भारत देश जो आहे तो भारत देश आपला विविध अगदी जंगलांनी, औषधांनी, वनस्पतींनी अतिशय समृद्ध आहे. आणि या समृद्ध वनस्पती किंवा ज्या काही गोष्टी आहेत, जंगलं आहेत, त्या जंगलांमध्ये किंवा त्या ठिकाणी असलेल्या वनस्पतींचा वापर या ठिकाणी खरं म्हणजे शोध घेऊन डॉक्टर खोब्रागडेंनी अतिशय महत्त्वाचं पुस्तक त्या संदर्भात दिलेलं आहे. आणि सर्व जगात भारताचा खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांक आहे असं या पुस्तकाच्या वाचनातून दिसतं आहे. आणि म्हणून या ठिकाणी याविषयी संपूर्ण माहिती व प्रबोधन यावर भर देऊन खूप काम करून अजून काय काम बाकी आहे असं डॉक्टर खोब्रागडेंना वाटतं आहे. आणि ते काम करण्याचं त्यांनी या पुस्तक रूपाने केलेलं आहे. आता काही वनस्पती व प्रजाती नष्ट होण्या अगोदर त्यावर काही संशोधन करणे गरजेचं आहे असं डॉक्टर खोब्रागडेंना वाटलेलं आहे. आणि ते फार महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण काही वनस्पतीकडे, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तर साधं आलं घ्या, त्याचा किती उपयोग आहे. आपण सर्वजण
स्मृतिशेष डॉक्टर खोब्रागडे सरांच्या 2 अत्यंत विचार प्रवर्तक अशा इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेल्या 2 ग्रंथांच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रितपणे जमलेलो आहोत. डॉक्टर खोब्रागडे सर आणि माझी पहिली ओळख या कल्याणमध्येच लोकग्राम येथे 15 एप्रिल आणि 16 एप्रिल 2006 रोजी जी एक जागतिक धम्म परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये धम्मपीठावर मी 2 दिवस वक्ता म्हणून होतो आणि 16 एप्रिल 2006 रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्ण महोत्सवामध्ये मी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. डॉक्टर खोब्रागडे सरांनी खाली आल्यानंतर मी उतरल्यानंतर त्यांनी माझं अतिशय मनापासून स्वागत केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी जी आठवण सांगितली होती त्याचा फोटो मला या ठिकाणी स्क्रीनवर बघायला मिळाला. ते म्हणे, अहो भालेराव, मी फक्त 12 वर्षांचा होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला बुद्ध धम्माची दीक्षा चंद्रपूरला दिली होती. 56 सालची गोष्ट आहे आणि त्यावेळेस तुम्ही मात्र आता धम्मदीक्षेच्या सुवर्ण महोत्सवात 50 वर्षानंतर या ठिकाणी लोकग्राममध्ये दीक्षा घेतात. मी म्हटलं, सर, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये थोडं साम्य जरा थोडं असं आहे म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भिक्खूंची निवड केली होती त्याच्यामध्ये सगळ्यात लहान भिक्खू होते भदंत ग प्रज्ञानंद महास्तवीर. ते 50 वर्षानंतर 80 वर्षाचे झाले. तर त्यावेळेस त्यांनी मला बुद्ध धम्माची दीक्षा केली. म्हणजे खोब्रागडे साहेबांनी 56 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि मी 50 वर्षानंतर बाबासाहेबांनी निवडलेल्या सगळ्यात लहान भंतेजींकडनं ते 80 वर्षाचे झाल्यानंतर मी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. हे त्यांच्या आणि माझ्या ओळखीचं एक प्रमुख कारण आहे. नंतर ते भेटायचे, त्यांच्याकडे एवढं ज्ञान असेल, त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी नम्रता होती की हा इतका विद्वान माणूस आहे, मास्टर डॉक्टरेटच्या एवढ्या पदव्या आहेत. हे तेव्हा 17 वर्षापूर्वी काही तसं माहीत पण नव्हतं की पुढेही असं एवढं मोठं संशोधन करतील. तुम्हाला असं वाटतं की डॉक्टर खोब्रागडे साहेबांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत ते मी अजून काही वाचलेले नाही आहे, त्याचा मी अभ्यास पण केलेला नाही आहे. तो आता सगळा अभ्यास आता मला करावा लागणार आहे. आणि मला एक गोष्ट मात्र जाणवते की जरी ब्राह्मण समाजात माझा जन्म झाला तर तेव्हा माझी आई आणि आजी तसे काही शिकलेले नव्हते तेव्हा. पण माझी आई सांगायची 1960 साली की तू सागर करुणेचा देवा, तुझलाची दुःख सांगावे, तुझं वाचून इतराते, दिनमुख पसरवणी काय मागावे. आता ह्या ज्या 2 वळी ती 60 साली सांगायची तेव्हा करुणेचा सागर कोण, तर भगवान बुद्ध. दुःख कोणाला सांगायचं, कारण दुःख मुक्तीचा मार्ग सांगणारे ते आहे. आणि तू सोडून मी दुसऱ्या कोणाला माझं दुःख सांगायचं. म्हणजे कुठेतरी ब्राह्मणांच्या घरामध्ये सुद्धा भगवान बुद्धांचे धम्मसंस्कार वेगळ्या पद्धतीने काय होत ते सांगितले जायचे बघा. म्हणजे या 1300 वर्षांच्या कालावधीमध्ये जरी प्रतिक्रांती यशस्वी होऊन बुद्ध धम्म नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तरी सूर्याचा जो प्रकाश असतो, कितीही तुम्ही विज्ञानाचे शोध लावा, सूर्याच्या प्रकाशाचा तुम्ही त्याला तुम्ही नष्ट करू शकत नाही. तसं बौद्ध संस्कृतीमध्ये आहे. माझी आई आणि आजी तशी निरक्षर होती, पण आमचं जेव्हा पोट दुखायचं तेव्हा ती जायची आणि ती एक वनस्पती तिथून उपटून आणायची, पुदाण्याचा पाला, आणि ती अशी ठेचायची बघा, आणि ते पाला पिल्यानंतर तो रस पिल्यानंतर आमचं पोट दुखणं थांबायचं. मग तेव्हा ती संध्याकाळी हा श्लोक शिकवायची, सागर करुणेचा देवा. म्हणजे आता मला या वक्त्यांच्या विश्लेषण वाटायला लागलं की पुदाण्याचा पाला हा वनस्पती गुण आहे आणि आता पोट दुखलं तर फुकटमध्ये पुदाण्याचा पाला जर तुम्ही तुमच्या घरात लावला तर तुम्हाला डॉक्टरकडे न जाता फी न देता सुद्धा तुमचं पोट ताबडतोब बरं होऊ शकतं. आज जे सगळं विज्ञान प्रगत होत आहे ना, डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणायचे की जगातले धर्म माझ्या बुद्धीला पटत नाही, पण मी बुद्धांचा बुद्धिझम नाकारू शकत नाही. डॉक्टर नारळीकर हे खगोलशास्त्रज्ञ आहे, त्यांच्या घरामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे. एक माणूस आला आणि त्यांना विचारले का, हो नारळीकर, तुमच्या घरामध्ये आणि भगवान बुद्धांची मूर्ती? त्यांच्या लक्षात आलं सगळं की भगवान बुद्धांची मूर्ती
भारतीय संविधानाचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो किंवा मूर्ती हे फक्त जयभीमच्या लोकांनीच लावायचे. आमचा बुद्धांची काहीही संबंध नाही आणि बाबासाहेब फक्त त्यांचेच आहे. हे जे अज्ञान आहे ना, या अज्ञानातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत आपला खऱ्या अर्थाने ज्ञान विज्ञानाशी संबंध येणार नाही. भगवान बुद्धांच्या काळामध्ये 75% ब्राह्मण लोक भिक्खू झालेले आहेत आणि प्रचंड संशोधन केलेलं आहे. धम्म सेनापती सारिपुत्तम हा मोगलायन आहे. मला असं वाटतं की आधुनिक काळामध्ये ज्ञान विज्ञानामध्ये जर भारत जगामध्ये नंबर 1चा व्हायचा असेल तर 14 ऑक्टोबर 56 अशोक विजयादशमीच्या दिवशी विज्ञाननिष्ठ भूमिका मांडणारे सुपर सायंटिस्ट तथागतांना जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत या ग्रंथांचं महत्त्व हे फक्त आंबेडकरी समाजापुरतं राहील. खरं म्हणजे भगवान बुद्ध आणि बाबासाहेब हे जगाला मार्गदर्शन करणारे आहेत. प्राचीन युगातले भगवान बुद्ध आणि आधुनिक काळातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या पृथ्वीच्या पाठीवरच्या 800 कोटी लोकांनी जर स्वीकारले तर मला असं वाटतं ज्ञान आणि विज्ञानामध्ये आपण अग्रेसर होऊ शकू. कुठलीही वनस्पती ही निरुपयोगी नाही आहे. त्या वनस्पतीचं महत्त्व जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर खोब्रागडे सरांनी हे PhD सारखे 2 प्रबंध या ठिकाणी दिलेले आहे. खरं म्हणजे सुखदुःखांच्या संमिश्र भावनांनी बनलेला आजचा माझा दिवस आहे. ज्या डॉक्टर खोब्रागडेंनी हे सगळं संशोधन केलं त्यांच्या मुखातनं जर हे सगळं आपल्याला ऐकायला मिळालं असतं ती आनंदाची गोष्ट झाली असती. पण ते जरी नाही तरी विचार रूपाने त्या ग्रंथ रूपाने ते अमर राहणार आहेत. ॲक्च्युली मंजू खोब्रागडे मॅडम ह्या मिस्टरांच्या आत्या आहेत आणि त्या मध्ये मध्ये घरी यायच्या. तर त्यांचा एकच विषय असायचा की मला साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे. तर आम्ही पण एवढे सिरियसली घेत नव्हतो. पण मला वाटतं ह्या सप्टेंबरमध्ये आत्या आल्या घरी आणि त्यांनी डायरेक्ट ते हेच आणून दिलं, खोब्रागडे साहेबांचं जे रॉ मटेरियल होतं ते घरी आणून दिलं. मग तेव्हापासून ह्या प्रक्रियेला सुरुवात झाली. कधी प्रकाशित करायचं वगैरे हे काही नक्की नव्हतं. पण एक दिवस आत्यांनी आम्हाला डेडलाईनच दिली की 22 तारखेला खोब्रागडे साहेबांचा श्रद्धांजलीपर कार्यक्रम ठेवणार आहोत. तर त्या दिवशी आपण पुस्तकाचं पण प्रकाशन करूया. त्यावेळेस खरोखर आम्हाला अतिशय टेन्शन आलं कारण मध्ये आमच्या काही पिकनिक ठरल्या होत्या आणि 10 दिवस किंवा 15 दिवस आम्ही इथे नव्हतो. ॲक्च्युली या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर एखादी आई कशी आपल्या मुलाला 9 महिने पोटात सांभाळते आणि ती त्याला बाहेर यायची वाट बघत असते की तो कसा दिसेल, किती याचं असेल ते. तर आम्हाला पण खूप उत्सुकता होती पुस्तकाची की त्याचं मुखपृष्ठ कसं झालं असेल आणि त्याचं ते आतमधले चित्र कसे आले असतील. आणि जेव्हा ते पुस्तक बघितलं तेव्हा आत्याने एवढाच आनंद आम्हाला पण झाला. पुस्तक प्रकाशित करताना फक्त प्रकाशकाचंच काम नसतं पण त्याच्यामागे असंख्य लोक कार्य करत असतात. त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. आज खोब्रागडे सरांचा 4था स्मृतिदिन आहे. त्यांना मी भालेवार परिवार आणि धम्मसूर्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. ह्या पुस्तक प्रकाशित करताना काही त्रुटी राहिल्या असतील त्याबद्दल माफ कराल अशी मी अपेक्षा करते. बुद्ध धम्म संघबलाने तुम्हा आम्हा सर्वांचे कल्याण हो, मंगल हो अशी अपेक्षा व्यक्त करते, अशी मंगलकामना करते. तो आज यहाँ पर ये पुण्य स्मृति 4था कालकती धम्मोपासक डॉक्टर हरिश्चंद्र जी खोब्रागडे इनके संपन्न हो रहे हैं. अभी यह आखिरी पल है, यहाँ धम्म पालन शरण तय होंगे. खोब्रागडे जी के जीवन के ऊपर आज यहाँ पर सारे प्रकाश डाले गए. उनके जीवन संघर्ष, उनके प्रगति, उनके कार्य, उनके साहित्य लेखन, ज्ञान, प्रज्ञा, अनेक विषयों पर खोब्रागडे जिनसे मेरा भी शुरू से अनेक वर्षों से संबंध, जब से बुद्ध भूमि फाउंडेशन की शुरुआत हुई संपूर्ण खोब्रागडे परिवार से. और जैसे कि सब लोग जानते हैं
डॉक्टर हरीश चंद्र जी खोबरागड़े, वो एकदम शुरुआती दौर के ही समय में जो धम्म दीक्षे के कार्यक्रम धम्म दीक्षा भूमि नागपुर में संपन्न होने के पश्चात चंद्रपुर में हुए, तो उस दौर के वो दीक्षार्थी रहे, धम्म में दीक्षित हुए। उस समय के लोगों में से अभी क्वचित लोग हयात हो सकते हैं, तो इसलिए उनके जीवन में धम्म का बड़ा प्रभाव रहा। जय मंगल अट्ठ गाथे में शुरू के ही गाथा, ये बाबा साहब के जो निर्देश से जय मंगल अट्ठ गाथे से मंगल परिणय 16 जो संपन्न होते हैं, दान आदि धम्म विधिना जितवा मुनिंदो, स्वयं मुनिंद्र बुद्ध ने दान पारमी योग के दान पारमी उपपारमी परमत्त पारमी योग का परिपूर्णता देते हुए अंतिम जीवन में वो संबोधि प्राप्त किए। तो ऐसे ये जय मंगल अट्ठ गाथा का संस्कार मंगल मैत्री खोबरागड़े ताई एडवोकेट मंजूताई खोबरागड़े, डॉक्टर हरीश चंद्र जी खोबरागड़े, उनको उस दौर में ही प्राप्त होने से उनके जीवन में पहला यह प्रभाव हम दान पारमिते की देखते हैं। दान आदि धम्म विधिना, दान और धम्म बल से तथागत ने जैसे विजय प्राप्त किए, वैसे ही खोबरागड़े परिवार के जीवन में यह दान पारमिते का बड़ा प्रभाव, और वो भी बड़े पैमाने में, जैसे बुद्ध भूमि फाउंडेशन के निर्माण में दान राशि लाख रुपए हो, सुभाष टेकड़ी तक्षशिला में, खड़कपाड़ा में भी जो स्मारक अंबेडकर भवन हो रहे हैं, वहाँ पर भी बड़े पैमाने में दान पारमिते किस परिवार का योगदान, 1 लाख वहाँ, 1 लाख यहाँ, 1 लाख वहाँ, ऐसे हम देखते हैं। ऐसे और अनेक ठिकानों पर है, गांव में है। तो इस तरह से यह परिवार, जैसे बुद्ध भूमि फाउंडेशन के विषय में कहने गए तो खोबरागड़े ताई एडवोकेट मंजूताई खोबरागड़े, जब इस बुद्ध भूमि फाउंडेशन के शुरुआती के दौर बहुत कठिन परिस्थितियों में हम जा रहे थे, विविध कायदे के हमें अवश्य कायदेशीर जो सल्लागार, मददगार, वकील, इन अनेक लोगों की जब उस समय ज़रूरत हो रहे थे और कम ही लोग उस दौर पर जुड़े हुए थे, तो उस समय में रोशन खोबरागड़े, वो भी खुद वकील के उस समय प्रैक्टिस करते थे थोड़े बहुत, अभी वो प्राध्यापक है, वकीली पेशा को फिलहाल विराम देते हुए उन्होंने वकीली के अभ्यास को, पहले से वो प्राध्यापक ही है। तो रोशन जी खोबरागड़े, मंजूताई खोबरागड़े, तो वो लोग खुद ड्राफ्ट करते थे, खुद कहीं पोस्ट करना था होते थे तो खुद टिकट लगाते थे, खुद खर्चा करते थे, और हमें कई दफ़े उनके ऑफिस में, निवास में बुलाकर विविध प्रकार के सलाह देते थे इस फाउंडेशन को किस तरीके से और मजबूती प्रदान किए जाए। तो ऐसे यह खोबरागड़े परिवार है। प्रवीण जी खोबरागड़े है, वो एक घर में कितने सारे विविध जो उपलब्धियां हासिल किए हुए, डिग्री ऐसा हम कह सकते हैं। एडवोकेट मंजूताई खोबरागड़े, डॉक्टर प्रवीण खोबरागड़े, फिर प्राध्यापक रोशन खोबरागड़े, ऐसे परिवार में हम देखते हैं, क्योंकि उनके फाउंडर परिवार के वो खुद ही विद्वान थे, डॉक्टर हरीश चंद्र जी खोबरागड़े। उनके ही आज हम स्मृति यहाँ पर एक बहुत ही विधायक, बहुत ही एक प्रोडक्टिव तरीके से यहाँ पर यह मनाए गए हैं। पुस्तकों की यहाँ पर विमोचन हुए और अनेक विषयों पर यहाँ पर प्रकाश डाले गए। तो ऐसी खोबरागड़े परिवार के विषय में मेरा प्रत्यक्ष संपर्क रहने से अनेक कुछ कहे जा सकते हैं।